ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 38. या अध्यायाच्या पठनाने सर्वतोपरी कल्याण होते. अध्याय 38. प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जय जी वेंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, भक्त दुःख भंजना. पुढे ग्रंथ बोलवी. मागीले अध्यायी कथन. नागनाथा भेटला अत्रिनंदन. विद्या अभ्यासे दीक्षा कारण नाथपंथी मिरवला. उपरी मच्छिंद्रासे खेळून रडी जिंकला मच्छिंद्र तपोबळी. तव सिद्ध उत्पन्न करून मंडळी शाबरी विद्या ओपिली. यावरी श्रुती पुढे कथन. पूर्वी दक्ष गृही वार्ता जान निघाले विवाह योजना लक्षण. मंगल कार्याचे तेव्हा हिमालयाची आत्मजा ती योजली मंगल काजा. तेव्हा देव दानव मानवा भोजा पाचारण पाठविले. तेने करून दक्षागार भरून निघाला सुरवर. मानवी दक्ष हरिहर सभास्थानी बेसले. मंडळी ऐसी सर्वासहित बेसली असे पार्वती त्यात. मंगल कला करुणी मंडपात मिरवत असे नवरी. परी ते नवरी स्वरूप खाणी की चंद्रकला नक्षत्रगणी. झाली जैसी सौदामिनी उजळपणा कराया. की सहस्र विद्युलतांच्या पाळा ऐक्यपणे झाला गोळा. सुरवरी घनमंडळा चमकपणी शोभली. की अर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळा सभासद मिरवे केवळ. तयाचे प्रतिबिंब व्योमी जळ ब्रह्मांड कुंडी अर्क हा. ऐसिया परी लावण्यलता सभेद मिरवे जगन्माता. ते स्वरूप देखुनी नाभीजुता कामानळ दाटला. कामविरह चपळवंत नेने विचार समायोजित. स्थान सोडून इंद्रियात लिंगा माझी पातला. ते विधीच्या विरह काम अधीरपणी द्रवला उत्तम. मही प्राप्त होता मनोधर्म संकोचला विधो. बेसला ठाईची करुणी रेत रगडिया मही कारण. ते आगळे 60 सहस्र पूर्ण भाग झाले रेताचे. ते साठवली जीवदशा रेती झाल्या अपार प्रवेशा. 60 सहस्र ऋषी वेशे वालखिल्य भागी मिरविले. परी एक आगळा होता भाग तयाची राहिला तेथे चांग. सेवक झाडी मही अंग केर समानी मिसळला. उपरी सरता मंगळनेम केला होता लज्जा होम. खेर आणि तयाचे भस्म सेवक सांडती सरितेत. सरितेत पडता सकळ मेळ सर्व रेताच्या सांडुनी मळ. केर मग उगवून तळ निर्मळपणी वर्तला. मग तो जळी ढळढळीत तरुणी प्रवाही वाहत जात. तो वाहता अकस्मात कुशवेष्टनी आतुडला. ते जललहरीचे नेटे करून कुशवेष्टीत पडे जाऊन. तेथे लोटता बहुत दिन कुश मुळ्यांनी वेष्टीला. या परी बहुता दिवसी ईश्वर आज्ञा अवतार क्रमासी पलायन त्या रीतासी नारायण संचरला परी कैसे रीती रोही सावजे विपिणी असती. ते तो मेळ त्या कुश वेष्टी प्रती उदक पाना पातला. त्यात रोहिणी ऋतुवंत मूत्र स्त्रवली प्रत्यक्ष रक्त. ते भेदुनी वीर्य वक्त रेत वाढी लागले. कुश बेट गरम भुवन तया माझी हे सगन. वाढी लागता स्वेदज विधान कीटक न्याय करुनिया. अंडज जारज स्वेदज प्रकरण ऐसे जीवा उत्पत्ती स्थाने. असो या विधाने करून मूर्ती रचली 9 मास. देह वाढता सबळवंत कुशमूळ झाले त्रुटीत. मग ढाळपणी महीवरती बाळदृष्टीस ते आले. तो त्या ठाई अकस्मात सत्यश्रवा विप्र भागीरथीत येऊन या दर्भानिमित्त कुशवेष्टी विलोकी. तो विप्र असे परम सुशील पुनीत ग्रामी तयाचे स्थळ. तेथे येता दृष्टी बाळ पाहिलेसे तेव्हा. देखिले परी देदीप्यमान अर्क तेजे परम सगुण. के प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकून आणिता झाला त्या ठाई. की अनंत मस्तकीच्या मही विसरूनी गेला ते स्थानी. ऐसे भासले विप्रा म्हणे तरी अति तेजस्वी चकचकाटे. चित्ती म्हणे हे बाळ कोणाचे आहे तेज पुंजाळ. की उर्वशी उदर कमळ टाकून या गेली असे. की राजबीज मनमोहन जळदेवता दृष्टी पाहून आणले मातेच्या शेजेहून आपुले स्थानी न्यावा वया. तरी याची पुन्हा माता येऊनी भेटेल कधी आता. परी प्रेम लहरी
प्रेम रहित लोभ ममता टाकून ती गेलीसे. ऐसे तर्क वितर्क करीत तरी परी तो बाळ न लावी हस्त. बाळानं लावी हस्त कैसे न्यावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना. अति वितर्के भेदले मन परी मोहे वेष्टिले पंचप्राण. चित्ती म्हणे कैसे सोडून बाळा लागी जावे हो. अरण्य कर्कश तीर भागीरथी सावजे येथे उद्गा प्रती दृष्टी पडता तयाची क्षिती घात करतील बाळाच्या. ऐसे मोहे चित्ती जल्पून परिस्पर्श न करी भय करून चित्ती म्हणे नेणो संधान कैसे आहे कळेना. ऐसे प्रकरणे शंकित मानस बाळा निकट उभा असे परी स्वर्गाचे देव असती डोळस देखते झाले तयासी. बाळक करीत असे रुदन हस्तपादा ते नाचवून ते स्वर्गी सुरवर पाहून नमन करीती भाव्याने. म्हणती हा पिप्पलायन नारायण आजी देखील तयाचे चरण तरी आजीच्या दिन परम सुदीन कृतकृत्य झालो की. मग सर्वत्र करुणी जय जयकार वर्षिते झाले कुसुमभार. कुसुम वेष्टीत कुसुमे अपार खचुनिया पडिली. विप्र बाळाच्या अंगावरून कुसुमे अपरिमित काढून टाकी जरी कुसुमा लागून परिण सरे म्हणून दचकला. चित्ती म्हणे कैसे बाळ प्रकरण पिशाच करणे येते दिसून अकस्मात येऊन कुसुमगण कोणी करून वर्षती. ऐसा भयस्थित होऊन चित्ती पळू लागला नगरवाटी. केचे दर्भ चरण संपोटी अधिक ओळणी पडत असे. ते पाहुणे सूर समजती गदगदा हास्य करते सत्यश्रवासी पडता म्हणती उभा उभा पळू नको. ते सत्यश्रवे शब्द ऐकून परम घाबरला पडे उतून. चित्ती म्हणे पिशाच येऊन बक्षावया धावले. ढळढळीत भरले 2 प्रहर खेळू निघाले मईवर. केचे बाळक प्राणहर पिशाच कृत्य मिरवला. ऐशा वितर्क कल्पना आवडीने पडत आहे श्वास सांडून पडता महिते उलथुडी पुन्हा उठून पडत असे. सुरवर उभा उभा म्हणते तो त्याते न दिसे क्षिती. परी शब्द सुस्वर होती पिशाच सत्य आहे हे आहे. मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडून नारदाते बोलती वचनी स्वामी तुम्ही जाऊनी सत्यश्रवाते सुचवावे. हा परम भ्याड ब्राह्मण सत्यवादी परी करी पलाय परी त्याच्या संशय छेदून टाकून बाळ त्या देईचे. ऐसे सुरवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघता. ब्रह्मविना घेऊन हाता महिवरी उतरला. आपुले स्वरूपाचा लोप करून मानववेशी दिव्य ब्राह्मण सत्यश्रवाच्या पुढे जाऊन उभा राहे मार्गात तो. सत्यश्रवा भयभीत मार्गे पडता श्वास सांडित पडत झडत मुनी जेथ येऊन तेथे पोहोचला. प्राण झाला कासावीस मुखी न निघे श्वासोश्वास. ते पाहून नारद त्यास बोलता झाला महाराजा म्हणे महाराजा किमर्थी घाबरलासी काय पण ती येरू म्हणे. प्राणा होती आजी झाली होती की दर्भानिमित्ते गेलो सरिते तीरा. पिशाच कळा तेथे पाहुणी चतुरा बाळ वेश मी मोहिलो विप्रा. मीची म्हणून वाचलो मीची म्हणून टिकलो परी अकस्मात अपार कुसुमे तेथे पडत. ते पाहुणिया भयभीत होऊनिया पळालो परी मागाहून अपार शब्द पिशाच येऊन उभा राहा ऐसे म्हणून वारंवार ऐकितो मी. परी मी न पाहे मागे पडत झडत आलो लगबगे. ऐसी कथा सांगोपांग झाली असे मज विप्रा. मग नारदे धरून त्याच्या हात तरु खालते नेऊन त्वरित बेसवून त्या स्वस्थ चित्त वृत्तांत ते सांगतच म्हणे विप्रा एक वचन तू होतासे कुश बेटा कारण तेव्हा तुझ म्या विलोकीन ऊर्ध्वदृष्टी पाहिले परी अमरात मज दृष्टी पडली सुरवर दैवते. त्यांनी कुसुमे घेऊन हातात तुझवरी झोकेली याचे कारण तुझ बोलाविले नामाभिधान. एरी म्हणे माझेची नाम सत्यश्रवा म्हणतात. नारद म्हणे असो कैसे सत्यश्रवा नाम तुझ वसे म्हणून पुकारित होते देव तेसे. भूतचेष्टा नसे बा तरी सत्यश्रवा तुझे नाम कोठे आहे तुझे धाम. नाही ठाऊक आम्हा ग्राम कोण आहे सांग पा. असो इतके त्याचे विचारून पुढे बोलला एक वचन बाळा लागी सदनी नेऊन करी बाळान प्रीतीने. ऐसे बोलणी अनेक बोलते की हे बाळ ब्रह्म ठेले पिप्पलायन नारायण जन्मले अवतार प्रकट झाला. तरी सकळ संशय सांडून बाळाने सदना लागून याचे करिता संगोपन सकळ सिद्धीला साधते. ऐसे सुरवरांचे बोलणे विप्रम्या येथून ऐकले काने असत्य मानू नको जाणे देव सर्वही बोलती. सत्यश्रेवा विचारी मानसी स्वर्गात मम नाम काय माहिती ह्याची संशय धरून चित्ताची क्षणिक तिष्ठत असे. करुणे पाहे ऊर्ध्वदृष्टी तो देखील अपार देवताटी परी नारद कृपेची सर्व हातवटी देवदृष्टी पडिले. मग नारद बोले तुकाभिमान म्हणे विप्रा बोलसी सत्य वचन माझे दृष्टी सुरवर्गण येथून या दिसती पै.
परी विप्रा एक सत्यवचन येई माझ्या समागमे करून कुशवेष्टीतील बाळ उचलून मम करी ओपिका. ऐसे बोल एकदा अवश्य म्हणे संवत्सर पिता. मग नेऊन सत्यश्रवाते हाता बाळका करणे ओपिली. सत्यश्रवाते नारदे ओपून बाळ तेने योगे मन सुढाळ पोटी आनंद भरुनी सबळ बाळ हृदय कवळीत असे. बाळ ओपणी नारद मुनी बोलता झाला तया लागून सत्यश्रवा बाळ नामी चरपट ऐसे पाचारी. चरपट नामी बाळ दोन्ही सुरभर बोलिले आहेत वाणी ती एकिली निज श्रवणी तरी हेची नाम ठेवी का. अवश्य म्हणून सत्यश्रवा येता झाला निकट आपल्या गावा. एरीकडे नारद देवा स्वर्गी जाऊनी संचरला. सांगता सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समजते. एरीकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला. गृहिकांता चंद्रा नामी अति लावण्य धार्मिक लक्ष्मी. पतिव्रता ती अपार नेमी की ती अनसुया दुसरी. तिचे निकट सत्यश्रवा उभा राहुनी बोले बरोबर म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलो होतो काननी. त्याने अवचट लाभ झाला सुत तुते देवे दिला. तरी पालन करून नाम याला चरपट ऐसे पाचारी. तयाच्या योगे करून सुरवरांचे पाहिले चरण. मग मुळापासून सकळ कथन कांतेपाशी वदलातो. कांता एकुणी वर्तमान तुकावित असे आनंदमान म्हणे दर्भ भावे सेविता विपिन वंशलता सापडली. की खापर वेचू जाता अवनी तो सापडला चिंतामणी. तेवी तुम्हा दैवे करून बाळ लाभले महाराजा. की भूत पूजा वया मसनवटी जाता लक्ष्मी भेटे वाटी. तेवी तुम्हा काननपुटी बाळ लाभ झाला असे. की दगड उलथायाचे मिशे देवे लाभला चोक परीस. तेवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला असे. की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुमंता. तेवी तुम्हा दर्भ भावार्थी बाळ लाभ झाला असे. ऐसे म्हणून चंद्रा नारी बाळ हृदयी कवळी करी. परी अति स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठविते. जैसा दरिद्री पिशून वनात निजे परी मांदूस सापडे त्यात. मग आनंद तयाचे हृदयात कवन अर्थी वर्णिला. तेवी वाळवणे आनंद लहरी बाळा आलंगी चंद्रा नारी. मग स्नान पान पयोधरी करून पालखाते हलवीत असे. चरपट ऐसे बोलीने नाम गीत गात असे साधू सम. ऐसे सलिले दावणी प्रेम अपार दिवस लोटले. सप्तवर्षेपर्यंत पालन केले कालस्थित. उपरी मौजी बंधन त्यात अति गजरे केले असे. मग कर्वणी वेदाध्ययन शास्त्र विद्येत केले निपुण. मीमांसागरी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले. यावेळी कोणे एके दिवशी गमन करिता देव ऋषी सहज येत पुनीत ग्रामासी स्मरण झाले नाथांचे. मग आगंतुकाचा वेश धरून पाहे सत्यश्रवाचा आश्रम. तो 12 वर्षाचा चरपट नाम महातेजस्वी दिसत असे. मग विप्रवेशेचे गृह भक्ती सारुणी पाहिली चरपट मूर्ती. तो सुगम विद्येची दैदिप्य शक्ती तयात तेही देखिली. ब्रह्मरेतोदय प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी. त्या मोहाने सकळ करणी चरपटाची देखिली. परम दोष मानून चित्ती जात बद्रिकाश्रमाप्रती. तो आत्रेय आणि मच्छिंद्र जती निजी दृष्टी देखिले. मग भावे करून तयवेळा उभयंताची जाऊन भेटला. त्या ते पाहुणे लोट लोटला चित्त सरिती प्रेमाच्या. निकट बैसुनी तयाचे पंक्ती. परी एकाग्री मिळाल्या चतुर्थ शक्ती. मच्छिंद्रनाथ अपर्णापती दत्तात्रय चतुर्थ तो. परी हे चौघेही एकाभ्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी. वैष्णव नामी भागवत देशी प्रतापार्क तयांच्या. की निधी परीस चिंतामणी. की चौथा कौस्तुभ वेडुरे खाणी. ऐसे चौघही एकासनी विराजले एकदा ते. वार्ता लता अपरिमित. तो चरपट वार्ता विधिसूत मुळापासून पूर्ण कथित त्रिवर्गात सांगितले. वार्ता एकता आदिनाथ श्री दत्तात्रेया बोलत. की तुम्ही नवनारायणात सनात करू इच्छिले. तो पिप्पलायन नारायण अवतार मिरवला चरपट नामतया आता सनात करून कल्याण रूपी मिरवाल. ऐसे बोलता उमारमन बोलता झाला अत्रिनंदन. की महाराजा पश्चातापे विना हित प्राप्ती मिळेना. तरी चरपटा ते पश्चाताप मानला नाही जवरी बापे. तवरी अनुग्रह लोपे माझ्यावरी मिरवते. यावरी बोले नारद मुनी. हे अवधूता बोलसी वाणी. तरी चरपटाचे अंतकरणी पश्चाताप मिरवतो. परी तुम्ही जीवा समभावे चरपट भागी मिरवा सदै. तो पश्चाताप उदय चरपटेही करीतो मी. ऐसे बोलणी अवधूताप्रती पाहिली शीघ्र पुनीत ग्रामक्षिती. पवित्र होऊन विद्यार्थी सत्यश्रवाते भेटला. म्हणे महाराजा गुरुवर्या मे विद्यार्थी विद्या कार्या. तरी मजवरी करुणी दया विद्यारत्न ओपाव्या. मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारण कुलंब ऐसे स्वदेहा नामाने सत्यश्रवा वदलासे.
कुलंब नामे नारद मुनी आणि चरपट नामे करून उभयंता बेसून एकासनी अभ्यास करीती सद्विद्या. परी कोठेही न लागे ठिकाण तो अवसर आला दैवे करून तया ग्रामी एक यजमान पाचारावया पातला. तयाचे गृही प्रयोजन करणे होते औटी भरण. तो ग्राम जोशी म्हणून पाचारावया पातला परी सत्य श्रवा बेसला होता अर्चित देवा. मग चरपटा सांगून मनोभावा नारदासह पाठविले. चरपट जावणी तयाचे धान्य विधी उरकिला मनोधर्मी. उपरी यजमान दक्षिणा पाणी येता झाला महाराजा. नारदे पाहुणे संधी स्मरण झाले पूर्वविधी. चरपटमानी कलह नव्हता कधी परी नारदे योजिला. बेसले होते कार्या लागणे तो नारद बोले चरपटासी वाणी. दक्षिणा न घेता तू गुणी योग पुरुषा योग ज्ञाना. जरी तू दक्षिणा हाती घेसी परी योग्य न वाटे आम्हासी. आपण उभयंता अज्ञान विद्यार्थी भागाभाग समजेना. तरी उगलाची चाल चरपटा उठवणे सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊन. चरपट म्हणे रिक्त हस्ते करून केसे जावे सदनासे. नारद म्हणे तू दक्षिणा घेसी परी अमान्य होईल तव पित्यासी. येरू म्हणे कसरतीसी करून दक्षिणा घेईन मी. कसरत करून सवाई पाडे द्रव्य ठेविता ताता पुढे. मग तो काय बोलते वाकुडे भलेपणा धावेल की. ऐसे उभयंताचे झाले भाषण. तो यजमान आला दक्षिणा घेऊन. चरपट हाटी देत बिजवून अल्पदक्षिणा पाहत असे. तो ती दक्षिणा अति सान नव्हती उभयंताच्या स्वरूपाप्रमाणे. तेने करून चरपट मने खिन्न झाला धार्मिक तो. आधीची नारदे कळ लावून ठेवली होती अंतकरणी. त्यावरील लघु दक्षिणा पाहून कोप अत्यंत पावला. नारदे भाषणापूर्वी बीज पेरून ठेवली होती सहज. कोप तरू फळ विराज कलह उत्पन्न झाला पाहिजे. मग बोलता झाला यजमानासी म्हणे तुम्ही ओळखले नाही आम्हासी. कवन कार्य कवन याचकासी द्यावे कैसे कळेना. यजमान म्हणे एक भटा याचका पैका द्यावा मोठा परी दाता असेल करंटा. मग याचके काय करणे. एरी म्हणे सामर्थ्य असता तरी प्रवर्ताते कार्यार्थ. ऐसे परी बोलता उभयंता कलह अपार वाढे. नारद तेथून निघून सप्तश्रवा विप्राबळजवळी जाऊ नये येऊ नये म्हणे दुखविला यजमान गुणी. धडकत माझी दिसेना असंतुष्ट द्विज नष्ट. ऐसे बोलती सर्व वरिष्ठ. तरी चरपटाने केले भ्रष्ट यजमान कृत्य सर्वस्वी. आपण याचक संतुष्ट वृत्ती सदा असावे गौरवयुक्ती. आर्जव केली या कार्य घडत न घडताची महाराजा. ऐसे बोलता नारद मुनी कोप चढला सत्यश्रवा लागुनी. तत्काळ देवार्चन सोडून यजमान गृही पातला. तो यजमान आणि सूत बोली एकेरी समजत. तेही पाहून साक्षवंत अतिकोप वाढला. जैसा आधीच वैश्वानर त्यावरही सिंचले स्नेह अपार. की उन्मत्त झालिया पाण मंदिर त्यावर संचार भूताच्या. त्याची न्याय सत्यश्रवा कोपानळी चढला बरवा. येताची चरपटमुखी रवा करपुटाने काढीत असे. ताडण होता मुखावरती चरपटही पडला क्रोधा होती. आधीची बोलता यजमानाप्रती क्रोधोदके बीजला असे. त्यावरी चरपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती. मग सर्व त्यागुनी क्रोधे जल्पत गावाबाहेरी निघाला. गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊनी बेसला गुप्त मार्ग. पश्चाताप झाला योग होई म्हणा माझी दाटेना. येरीकडे नारद मुनी अंतरसाक्षी सर्व जाणुनी. दिव्य भव्य विप्र प्राज्ञी वेश द्वितीय नटलासे. होवनी दिव्य ब्राह्मण दुर्गालाही आला दर्शना म्हणून. भगवती ते नमस्कारून चरपटासमी बेसला. म्हणे कोण जीव का हो येत बेसले आहात चिंतास्थित. एकोणी सकळ वृत्तांत तयापाशी निवेदी. एकोणी चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण. ऐसा क्रोधे पुत्रा लागून दुखविले वृद्धाने. आपले चरणीचे चरण संपुट पुत्रापायी येता नीट. मग पुत्र मर्यादा रक्षणी चोकट महात्मा आपले रक्षावे. अशी चाल जगतात प्रसिद्धपणे आहे वर्तत. तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित बुद्धिभ्रष्ट म्हणावा. तरी एशिया संग त्यजून तू सेवावे महाकानन. परतोनी त्याच्या वदन दावू नये पुत्राने. ऐसे बोलता नारद मुनी चरपटा क्रोध अधिक म्हणी दाटला. पश्चाताप करून अधिकोत्तर नेटका. मग त्या विप्रा लागी बोलत म्हणे मम गृही जाऊन गुप्त कुलुंब नामे विप्र यथार्थ पाचारून आणावा. त्या ते घेऊन स्वसंगती आम्ही जाऊ विदेशाप्रती. पाहुणी सबळ सद्गुण मूर्ती विद्या सकळ अभ्यासू. अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन त्या स्वरूपात लोप करून कुलंब वेशे नटला असे. पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपटा लागी देखन. म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना. तरी एसिया क्रोधापासी आम्ही न राहू निश्चयसी. तरी अनेक गुरु पाहुणी महिसी विद्ये लागू अभ्यासी.
विद्ये लागी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चरपट मन पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिरवला. म्हणे सख्या अन्य क्षेत्राशी आपण राहून उभयंताशी दोघ एकची मार्गाशी वर्तुनकी राहूया. करू एकचित्ते आपणास पडणार नाही दुःख लेश. गुरु संपादने निशेष विद्ये लागे अभ्यासू. ऐसे बोलता चरपटाशी अवश्य म्हणे विदुसूत. तत्काळ सांडोनिया नगरासी मुनिराज उठला. मग चरपट आणि नारद मुनी उभयंता चालिले मार्ग लक्षणी. 5 कोश लंघिता अवनी नारद बोले दयाते. म्हणे सखया एक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम की बद्रिकेद्वारा नमून काशी क्षेत्री मग जाऊ. तहे क्षेत्री विद्यावंत विप्र आहेत अपरिमित. कोणी आवडेल जो चित्तात विद्या त्या पाशी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब चरपटाप्रत अवश्य म्हणे विप्रपुत्र. मार्ग धरून बद्रिकाश्रमात पाहावया चालिले. मार्गी करून भिक्षाटन पाहते झाले बद्रिकाश्रम. केदारेश्वर देवालयात जाऊन बद्रिकेदार नमिला. नमिता उभही श्री केदार समर्थ प्रकट झाले मच्छिंद्र दत्त. ते पाहुणी विदुसूत तयापासी पातले. दत्तचरणे ठेवली माथा आणि नमी मच्छिंद्रनाथा. ते पाहुणी चरपटी तत्वता तोही वदी उभयंताची. चरपटे उभयंता करुणी नमन पुसत असे तो कुलंबा कारण. म्हणे महाराजा हे कोण उभयंता असी पै. नारद म्हणे ओळखी नैनी अत्रिसूत हा दत्तात्रेय मुनी आणि मच्छिंद्र जती एकसी कानी. तोची असे हा ब्राह्मणा. यानंतर मी देव ऋषी नारद म्हणती या देहासी तव कार्यार्थ कुलंब वेशी मानव देही नटलो. ऐसे एकदा चरपट वचन कुलंब चरणी मातना ठेवून म्हणे महाराजा स्वरूप दावून सनात करे मजाता. नारद म्हणे एक वचन आम्ही स्वरूप दाऊ त्रिवर्ग जान. परिबा गुरु प्रसादाविण न देखणे गा तुझ लागे. तरी गुरु प्रसाद मंत्र काणी रिघावा होताची ध्वनी. मग आंबेची काय दिसती त्रिगुणी ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटनाथ कोणता पाहो गुरु येत तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवंतरही असे ना. तरी मज अनुग्रह द्यावा येथे करावे स्वस्वरूप सनात माते. नारद म्हणे दत्तात्रेया ते कारण आपले संपादा. ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रेय कृपा करून ठेविता झाला वरत पाणी. चरपट मोळी ते द्वार. संकल्पित स्थित तनु मन काया वाचा जीवित्व प्राण चित्त बुद्धी अंतकरण घेतले कोणी संकल्पी. मग वरद हस्त ठेवून मोळी करणी ओपिली मंत्रावळी. ओपिताची अज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ. ब्रह्मदर्शन खुणा व्यक्त होताची देखील चत्वत्त तेथ लखलखीत तेज अद्भुत मित्रापरी वाचले. की औदुंबराच्या ठाव सांडून देव मिरवती पृथ्वीवरून देवी विधिपुत्र वसुनंदन तेज करून घेवरले. मग चरपटे पाहून तेज सविता त्रिवर्गात चरणी ठेविला माथा. तो अवसर पाहुणी तत्वता उमाकांत प्रकट होता अपर्णापती चरपटा सांगे मच्छिंद्र जती. दशकर नमिका कृपा मूर्ती भेटावया आलासे. ऐसे एकत्या चरपटनाथ शिवा नमितस्य आनंद भरीत. मग दशकरे कवळीने हृदयात मुखा लागी कुरवाळीने म्हणे अत्रिसुता विद्या सांगावी चरपटनाथा. नवांच्या गणी करुणी सरता नाथपंथी मिरविका. अवश्य म्हणून अत्रिनंदन चरपटासी विद्या अभ्यासित. सकळ शास्त्री झाला ज्ञात उपरितया बेसविला. मग नागपत्री अश्वस्ती जाऊन 12 वर्षे वीर रसायन 9,07,00,000 रत्न शाबरी कवित्व केले. यापरी मंत्रविद्या करून मिळविले सुरवर मंडन. स्वर्गदेवता तोषवून विद्यावरून घेतला. मग श्री गुरु अत्रिसूत सेविता झाला गिरनार पर्वत. येरीकडे चरपटनाथ तीर्थावळी चालिला. श्री रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी मणिकर्णिका विश्वेश्वर तीर्थ सेवेत चालिला. तीर्थे करिता अपरिमित सशिष्य 9 झाले. त्यात ते 9 शिष्यात प्रख्यातवंत सिद्धकळा जाणिली. राघव सिद्ध बाळसिद्ध गोकाट सिद्ध जांबू सिद्ध नैमित्तिक सारेंद्रक होक्ष प्रसिद्ध द्वार भैरव रणसिद्ध तो. ऐसे चरपटाचे 9 सिद्ध वर्ण शाबरी विद्येत असती पूर्ण. 84 सिद्ध नवातून उदयवंत पावले. जोगी शारंगी निजानंद नैन निरंजन यदु प्रसिद्ध गैबन क्षुद्र कास्तक सिद्ध रेवणनाथाचे अस्तिपै. उरेश सुरेश धुरेश कुहर केशमर्दन शुद्ध कपूर भटेंद्र आणि कटक भ्रवा साबर
हे नवसिद्ध भर्तरीनाथाचे. दक्षेंद्र आणि अरणिवा अपरोक्ष कामुकवर्ण कामुकार्णव सहनसिद्ध प्रसिद्ध. दक्षद्वलायन देव प्रसिद्ध. पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध आहे. निर्णयार्णव हरदंतान भूमान हुक्षे कृष्णपलायन हेमा क्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे हे असते. विनय भास्कर दत्तधात पवन भार्गव सुक्षार्णव यथार्थ कविटा शर्वा वधम प्रोक्षित नव जालिंद्राचे हे असते. शाहरुख वालुक शरभ सहना प्रोक्षित भय शरभ कोकिलना कास्मित वाजत संपती नवही पूर्ण कानिपाचे हे असते. यापरी चौरंगचे 6 सिद्ध लोभ भरार्दरक चिरकाल वृंद नारायण काळिका सावरजी प्रसिद्ध चौरंगीचे असती पै. मीननाथ अळभंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धिवंत सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ द्वार भद्राक्ष 6वा. एकूण 84 सिद्धांच्या झाडा पूर्ण ग्रंथीवडलात धुंडीनंदन मालू नरहरीच्या वंशिक पूर्ण सेवक असे संतांच्या स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य की मेळागार सदा परिसुत भाविक चतुर अष्टत्रितशीतमाध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 38वा ओव्या 201 सिद्ध नवनाथ भक्तिसार अष्टत्रिशतीतमाध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.